नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचं आपलं लेक्चर होणार आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। त्याच्यावरचे 35 प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपला एक पॅटर्न असतो। आपला पॅटर्न काय असतो, आपण पहिले टीचिंग करतो आणि त्याच्यानंतर MCQ घेतो। परंतु काही बुकमधले असे टॉपिक आहेत ज्याच्यात माझी अशी स्पेशल टीचिंग तुम्हाला लागणार नाही। तुम्ही वन टाइम रीड करून सुद्धा तो टॉपिक अंडरस्टँड करू शकता। असे जे टॉपिक असतात त्यांना काही कन्सेप्ट वगैरे नसते की मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवेल आणि त्याच्यानुसार तुम्ही MCQ टॅकल करणार किंवा एकदम हार्ड टॉपिक आहेत त्याच्यापैकी हा एक टॉपिक आहे। याची फक्त तुम्हाला रीडिंग करावी लागेल। मी तुम्हाला 2 तासाचं लेक्चर घेईल, त्या 2 तासाच्या लेक्चरपेक्षा तुम्ही 1 तास जरी रीड केलं ना तुम्हाला पूर्ण टॉपिक समजून जाईल। काही हार्ड अँड फास्ट कन्सेप्ट नाही। परंतु या टॉपिकमधले जे मेन MCQ आहेत ते मी आता इथं तुम्हाला सगळे सांगून देईल। ते MCQ तुम्ही एकदा पाहून घ्या आणि त्या MCQच्या बाहेर काही येईल असं मला काही वाटत नाही, कारण की एवढा हार्ड अँड फास्ट टॉपिक नाही आहे। फक्त तुम्हाला काही गोष्टी याच्यात पाठ करावं लागतील, त्या या PDF मध्ये तुमचे सगळे कव्हर होऊन जाईल। एकदा रीडिंग द्या टॉपिकला आणि त्याच्यानंतर MCQ लावून घ्या, तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल। जास्त याच्यात टाइम इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही। फक्त एकदा हे सगळे प्रश्न पाठ करून घ्या, दुसरं काही याच्यामधून विचारलं जाणार नाही असे टॉपिक मी घेतलेले आहेत। काही मी 8वीचा रेफरन्स घेतलेले, काही वेळेस 9वीचा रेफरन्स घेतलेला आहे, कारण की पुस्तकाच्या स्टार्टिंगला तुम्हाला माहीत आहे का मग त्यांनी 8वीचा 9वीचा रेफरन्स देण्यात आलेला आहे। त्याच रेफरन्सने मी 8वी 9वी मधून सुद्धा काही प्रश्न इथं उचललेले आहेत। ठीक आहे, तर फक्त शांततेत हा व्हिडिओ पहा आणि पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी आहेत तिथे टिक करून ठेवा की सरांनी कुठून MCQ काढले असतील किंवा सर काय सांगत आहेत। प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देऊनच देईल। चला आपण पाहूया पहिला प्रश्न काय आहे। खालीलपैकी कोणता घटक विघटक मध्ये येतो? तर ऑप्शन पहा, वनस्पती दिलेला आहे, नत्र दिलेला आहे, सूक्ष्मजीव दिलेला आहे आणि वाहक दिलेला आहे। तर आपल्याला विघटक घटक याच्यातला ओळखायचा आहे, तर याचं जे उत्तर असणार आहे ते सूक्ष्मजीव असणार आहे। आपलं तुम्हाला एक गोष्ट कॉमन सेन्सची गोष्ट आहे, आपला एक परिसर आहे आणि परिसरमध्ये काय काय असतं, सजीव असतात आणि निर्जीव असतात। जे सजीव असतात त्यांना जैविक घटक म्हटलं जातं आणि जे निर्जीव असतात त्यांना अजैविक घटक हे म्हटलं जातं। ठीक आहे, तर या दोघांमध्ये काय असतो, परस्पर संबंध असतो। जैविक शिवाय अजैविक काही कामाचे नाही, अजैविक शिवाय जैविक काही कामाचे नाहीत। आणि या दोघांपासून जो एक आकृतीबंध निर्माण होतो त्याला म्हटलं जातं परिसंस्था। ओके, तर परिसंस्था कोणत्या 2 घटकांनी बनते, जैविक घटक आणि अजैविक घटकांपासून परिसंस्था ही बनत असते। ओके, तर जे जैविक घटक आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात। एक असतो उत्पादक येतात, जे प्रायमरी उत्पादन करतात त्याला म्हटलं जातं वनस्पती। वनस्पती जे असतात ते उत्पादक असतात, ते काय करतात, प्रकाश संश्लेषणाचा वापर करून आपलं अन्न निर्माण करतात। त्याच्यानंतर काही असतात भक्षक, जे काय करतात, प्राणी यांच्यामध्ये जनरली येतात। आणि भक्षक नंतर तिसरा जो स्तर येतो तो असतो विघटक। मग भक्षक जे असतात किंवा जे कुजल्यानंतर त्यांचं शरीर कुजल्यानंतर त्यांना जे विघटन करण्याचं काम करतात ते विघटक असतात, छोटे छोटे सूक्ष्मजीव चा वापर त्याच्यात असतो। भक्षकमध्ये सुद्धा 3 प्रकार येतात। एक असतात प्राथमिक भक्षक, दुसरे असतात द्वितीयक भक्षक आणि तिसरे असतात तृतीयक भक्षक। ओके, हे आपण पुढे पाहूया। परंतु जर तुम्हाला विघटक विचारलेला आहे तर उत्तर येणार आहे सूक्ष्मजीव। नंतर इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम कोणी प्रचारात आणला असा प्रश्न विचारला गेलेला आहे। ऑप्शन पहा, टान्सले, KP जॉर्ज, विटॅकर आणि यापैकी नाही असा तुम्हाला विचारला गेलेला आहे। जनरली हा जो प्रश्न असतो ना, हा प्रश्न भरपूर वेळेस TCS आणि IBPSचा एकदम फेवरेट आहे। पर्यावरणचे प्रश्न जेव्हा विचारतात ना तेव्हा हा फेवरेट असतो, किंवा MPSC मध्ये सुद्धा याच्या भरपूर वेळेस हा रेफरन्स घेतला गेलेला आहे। ओके, तर इकोसिस्टीमलाच परिसंस्था असं म्हटलं जातं। 1930 साली काय झालं होतं, 1930 साली एक जीवशास्त्रीय घटकांचा परस्पर अभ्यास करण्यासाठी एक टर्म लक्षात घ्यायची होती। तेव्हा त्या टर्म विचारले गेल्यानंतर एक रॉय क्लॅफॉर्म हे जे होते त्यांना विचारलं की जीवशास्त्रीय घटकांचा जर परस्पर संबंध तुम्हाला, जीवशास्त्रीय घटक म्हणजे हे सजीव आणि निर्जीव असतात, ते जे घटक आहेत त्यांचा परस्पर संबंध, ते कशा पद्धतीने काम करतायत, त्यांचा परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी रॉय क्लॅफॉयला विचारलं गेलं तर त्याने उत्तर दिलं होतं की इकोसिस्टीम आपण हा शब्द यूज करू शकतो। परंतु तो प्रचारात आणण्यासाठी जे मेजर कार्य आहे ते टान्सले यांचं आहे। या दोघांनी हे काम केलं होतं। ऑप्शनमध्ये तुम्हाला टान्सले असेल तर टान्सले त्याचं उत्तर येणार आहे। ओके, इकोसिस्टीमचा अर्थ असतो जैविक समुदाय किंवा इकोसिस्टीम असं त्याला म्हटलं जातं। ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे की पृथ्वीवर किती परिसंस्था आहेत. मेजरली पृथ्वीवर 2 परिसंस्था असतात. एक जल परिसंस्था असते आणि एक भू परिसंस्था असते. तर याचं उत्तर येणार आहे 2, जल आणि जलीय आणि भू. रेफरन्स आहे इयत्ता 8वीचं बुक. ओके, याचा रेफरन्स आहे इयत्ता 8वीचं बुक. परिसंस्थेबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये स्टार्टिंगचा पार्ट दिलेला आहे म्हणून मी हे क्वेश्चन घेतलेले आहे. दुधवा हे जंगल कोणत्या प्राण्याचे निवासस्थान होते. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. तर हा जो दुधवा जंगल आहे ते असते एकशिंगी गेंडे जे असतात त्यांचं निवासस्थान होतं. 150 वर्षापूर्वी सगळ्यात जास्त एकशिंगी गेंडे जे होते ते दुधवा या जंगलामध्ये राहायचे. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर अनिर्बंध शिकार झाली, यांना मारून टाकण्यात आलं आणि यांचा जो हे जे प्राणी होते ते काय झाले, नामशेष झाले, एकशिंगी गेंडे. नंतर काय झालं, 1 एप्रिल 1984 मध्ये यांची पुनर्वसन योजना स्टार्ट झाली आणि या गेंड्यांचं पुनर्वसन स्टार्ट झालं. यांना काय करायचं, पिंजऱ्यामध्ये त्यांचं प्रजनन घडून आणायचं आणि हे निसर्गात सोडले जायचे. ठीक आहे, तर दुधवा हे जंगल जे आहे ते एकशिंगी गेंड्यासाठी फेमस आहे. याचं रेफरन्स मी खाली दिलेलाच आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. डायटॅश या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. ओके, कोणत्या प्राण्यांचं एक दुर्मिळ प्राणी आहे त्याचं रक्षण करणारं सर्वात मोठं अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. आणि जनरली हा प्रश्नसुद्धा रिपीटेड विचारला जातो. याचा परत रेफरन्स जो आहे तो इयत्ता 8वीचं बुक आहे. याचं उत्तर आहे पांढरा बिबट्या. तर हे जे बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडी चर्चा करूया. पांढरा बिबट्या जो आहे ना तो द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कमध्ये आढळतो. नंतर एक काझीरंगा अभयारण्य आहे, ते कुठं आहे, काझीरंगा जे आहे ते आसाममध्ये राष्ट्रीय उद्यान आहे ते. आणि त्याच्यामध्ये काय असतात, जे हत्ती असतात किंवा गवे जे असतात, हत्ती, गवे, नंतर रानडुक्कर, रानम्हैस, हरिण झाला, वाघ झाले, तर हे सर्व प्राणी कुठं आढळतात, काझीरंगामध्ये आढळतात. नंतर जर तुम्ही पाण पक्षी पाहिले तर भरतपूर अभयारण्य जे असतं तर भरतपूर अभयारण्यामध्ये पाण पक्षी आढळतात, भरतपूर. नंतर आशियाई सिंहबद्दल जर बोलायचं झालं, आशियाई सिंह, तर यांच्यासाठी गीरचं अभयारण्य आहे जे गुजरातमध्ये असतं, गीरचं अभयारण्य. ओके, नंतर पट्टेदार वाघ जे आहे त्यांच्यासाठी फेमस आहे रणथंबोरचे अभयारण्य. ओके, तर सगळे जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पांढरा बिबट्या जो आहे तो हिमालयनमध्ये आढळतो, हिमालयन अभयारण्यामध्ये आढळतो. याचं ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत, खाली एक्सप्लेनेशन दिलेले आहेत की भारतात सुमारे 520 अभयारण्य आहेत व राष्ट्रीय उद्यानांमध्ये आणि परिसंस्थांचे जतन केलेले आहे. पांढरा बिबट्या कुठं आढळतो, पांढरा बिबट्या आढळतो द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. काझीरंगामध्ये कोण कोण आढळतं, हत्ती, गवे, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण आणि वाघ. बिबटेपणा येतात. भरतपूर येथे पाण पक्षी असतात. रणथंबोरचे अभयारण्यामध्ये कोण आहे, पट्टेदार वाघ आहेत, असे वाघ ज्यांच्या पट्टे जास्त प्रमाणात असतात. गुजरातमधलं गीरचं जंगल आहे ते आशियाई सिंहाचं जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जगातील एकमेव आश्रयस्थान आहे आशियाई सिंहांचं, ते म्हणजे गीरचं अभयारण्य. तिथं सफारी पण केली जाते. ठीक आहे, तर पर्यावरणाचे किती प्रकार आहेत, 6वा प्रश्न आहे आपला, पर्यावरणाचे किती प्रकार आहेत. तर पर्यावरणाचे जर आपण प्रकार पाहिले तर 2 प्रकार त्याचे येतात. एक प्रकार असतो नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा जो प्रकार असतो तो तुमचा मानवनिर्मित पर्यावरणाचा असतो. पर्यावरणाचे प्रकार आहेत टोटल 2. ओके, सिंपल प्रश्न होता. पर्यावरण काय असतं, एक तर मानवाने निर्माण केलेलं असेल किंवा एक नैसर्गिक पर्यावरण असेल. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक जो आपला 7वा प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया की पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक मधील अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात. आता इथं आपलं 10वीचा रेफरन्स चालू होऊन जातो, 10वीच्या बुकमधला रेफरन्स इथं चालू होऊन जातो. तर पर्यावरणातले जैविक आणि अजैविक घटक, आता पर्यावरणातील म्हटलेलं आहे तर पर्यावरण ऑप्शन येणार नाही. नंतर जैविक आणि अजैविक घटक यातील अभ्यास करणाऱ्या जेव्हा बोललो तेव्हा उत्तर येतं तुमचं पारिस्थितिकी. ठीक आहे, पारिस्थितिकी त्याला उत्तर येणार आहे. परिसंस्था काय करते, परिसंस्था या दोघांमधलं आंतरसंबंध प्रस्थापित करते. ओके, आणि बायोम्सचा अर्थ काय आहे, बायोम्सचा,
तर बायोम्स म्हणजे जे मोठ्या मोठ्या परिसंस्था असतात ना, त्यांना बायोम्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. पृथ्वीवर सुद्धा 2 बायोम्स आढळतात. बायोम जे आहेत त्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे भू बायोम्स आणि एक आहे जलीय बायोम्स. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इतकं इम्पॉर्टंट नाही, परंतु कधी जर रेफरन्स विचारला किंवा कुठं काहीतरी त्यांनी जोड्या लावामध्ये विचारलं तर बायोमचा अर्थ समजायला पाहिजे. बायोम्ससुद्धा एक छोट्या छोट्या परिसंस्थांचं मिळून सुद्धा बनत असतं. एक मोठी परिसंस्था असते, छोटी परिसंस्थेपेक्षा एकदम मोठी परिसंस्था असते, त्याला बायोम्स असं म्हटलं जातं. नंतर पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी मूलभूत एकक कोणते? आता पारिस्थितिकी म्हणजे काय असतं? जैविक घटक आहेत. परत मी सांगणार नाही. जैविक घटक म्हणजे सजीव असतात, अजैविक घटक म्हणजे कोण असतात? निर्जीव असतात. ठीक आहे. तर हे सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत, जैविक आणि अजैविक घटक आहेत, त्यांच्यामधलं तुम्हाला रिलेशन तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे पारिस्थितिकीचा अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी मूलभूत एकक ठेवावं लागतं. तर त्याचं उत्तर जे आहे ते असेल तुमचं परिसंस्था. परिसंस्था एकदम छोटं एकक असेल ज्याचा वापर करून तुम्ही पारिसंस्थिकीचा अभ्यास करू शकतात. तुम्हाला फक्त हे 3-4 शब्द या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूया. याचं जे उत्तर होतं ते आहे परिसंस्था. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, परंतु कोणाची हाव पूर्ण करण्यास नाही. हे वाक्य कोणाचे आहे? स्टँडर्ड रेफरन्स आहे हे. याचं उत्तर जे आहे ते महात्मा गांधीजींनी हे वाक्य बोललेले आहेत. महात्मा गांधीजींचं तुमच्या 10th बुकमध्ये एक पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजनुसार महात्मा गांधीजींनी हे वाक्य बोललेले आहेत. रेफरन्समध्ये विचारू शकतात. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली? हा प्रश्न आपला 10वा प्रश्न आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाममध्ये सुद्धा विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर MPSCमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर सरळ सेवेमध्ये सुद्धा, सरळ सेवेचे जे प्रिव्हियस इयर प्रश्न झालेले होते त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाममध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे आणि तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा रेफरन्स दिलेला आहे. तो थोडासा लक्ष द्यायचं आहे या प्रश्नाकडे. तर या कायद्याचा रेफरन्स कुठे भेटतो? काय झालं होतं 1986मध्ये 1986मध्ये ना एक कायदा आलेला होता. तो कायदा होता पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण कायदा आलेला होता 1986मध्ये. ओके, या कायद्याचा उद्देश काय होता? पहिला उद्देश होता याचा प्रदूषण जे होत होतं त्याच्यावर नियंत्रण आणायचं. दुसरा उद्देश काय होता? पर्यावरणाला जे हानी पोचवणारी व्यक्ती आहे किंवा एखादी संस्था आहे जी पर्यावरणावर हानी पोचवते, म्हणजे काय होते, एखादी कंपनी आहे आणि कंपनी काय करते, त्यांचं सांडपाणी जे आहे ते चांगल्या नदीमधून नदीत सोडत आहे आणि त्या नदीचं पाणी काही लोक पिण्यासाठी वापरत आहेत. तर एक प्रकारे पर्यावरणाची हानी झालेली आहे. किंवा एखादी रेडिएशनवाली इंडस्ट्री असेल जिच्यात किरणोत्सार होत असेल आणि त्या इंडस्ट्रीचं जे वेस्ट आहे ते जमिनीमध्ये डंप करतात, त्याच्यामुळे पिकं हे चुकीच्या पद्धतीने वाढत आहेत. तर पर्यावरणाला जे हानी पोहोचवणारे व्यक्ती आहेत किंवा संस्था आहेत त्यांच्यावर कार्यवाही करणे हे या कायद्याचं उद्देश होतं. ठीक आहे. आता या कायद्यानुसार काय व्हायचं? हा जो कायदा होता तर या कायद्यानुसार जर कोणतीही कारखाना किंवा उद्योग असेल, ओके, आणि अधिक प्रदूषक ते याच्यात सोडत असेल, तुमच्या परिसरात सोडत असेल, तर त्यांच्यावर काहीतरी दंडात्मक कारवाई व्हायची. आणि ती दंडात्मक कारवाई काय होती? तर 5 वर्षापर्यंत जेलही होऊ शकते, 5 वर्षापर्यंत जेलही होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट व्हायची की त्यांना 1 लाखपर्यंत दंडसुद्धा ठोकावण्यात यायचा. ठीक आहे. दंड आणि जेल दोघांची याच्यावर जी होती पकड होती. मग काय झालं? आता हा जो तुमचा पर्यावरण संरक्षण कायदा होता 1986मधला, 1986चा जो पर्यावरण संरक्षण कायदा होता, त्या कायद्याची जर नीट अंमलबजावणी करायची असेल तर एक न्यायाधिकरणाची त्यांना स्थापना करायची होती आणि ते झाली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. आणि त्याची जी स्थापना होती ती 2010मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा, 2010मध्ये झालेली आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरण संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? आत्ताच मी बोललेलो आहे पर्यावरण संरक्षण कायद्याबद्दल. तर 1986 साली तो अस्तित्वात आलेला होता. नंतर पुढचा प्रश्न आहे वन संवर्धन कायदा कधी अस्तित्वात आला? आता हा दुसरा कायदा आहे. वन संवर्धन कायदा काय झालं होतं 1980मध्ये.
ओके. 1980 मध्ये, वेट अ मिनिट. ओके, 1980 मध्ये काय झालेलं होतं, 1980 मध्ये वनसंवर्धन कायदा अस्तित्वात आलेला होता. आता हा जो वनसंवर्धन कायदा होता, वनसंवर्धन कायदा, आता हा कायदा का आणलेला होता, जे वन आहेत त्यांचं संरक्षण करणं किंवा वनासाठी आरक्षित जागा ठेवणं. ओके, या उद्देशासाठी वनसंवर्धन कायदा आलेला होता. किंवा काय व्हायचं की लोक जंगलतोड करून घ्यायचे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री बांधून टाकायचे. ओके, तर जंगलांची जी आरक्षित जागा आहे तिथं कोणतंच काम करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तर हे सर्व आलं होतं वनसंवर्धन कायद्यामध्ये. काय करायचं की केंद्र सरकारच्या परवानगीनेच लोकांना आता खाणकाम करावं लागतं. पहिले काही असं राहायचं नाही, पहिले जे पटेल तिथं ते कामं करायचे. तर हा सुद्धा जो आहे हे वनसंवर्धन कायद्याच्या अंतर्गत येतं. आणि जर या कायद्याचा भंग केला तर 15 दिवसांची जेल होते. 15 दिवस जे आहेत त्याची जेल होणार आहे. ओके, तर वनसंवर्धन कायदा जो आहे 1980 साली अस्तित्वात आलेला आहे. ई कचरा नियम कधी अस्तित्वात आले. आता ई कचरा जो आहे, ई कचरा म्हणजे तुमचं एक प्रकारे काय असतं, जे तुमचा एखाद्याचं कीबोर्ड खराब झालं असेल, एखादे मोबाईलचे असतील, तर याच्यामध्ये ना एकदम जो मधलं प्रिंटेड सर्किट बोर्ड असतं, PCB जो असतो, तुम्ही पाहिलं असेल मोबाईलचं सर्किट जे असतं त्याच्यात काही सिलिकॉन सारखे असे वेगवेगळे पदार्थ असतात. ते काय असतात, पर्यावरणासाठी घातक असतात. तर त्याच्यासाठी जो व्यवस्थापन आणि हाताळणीचा एक कायदा आलेला होता तो 2011 साली आलेला होता. नंतर एक ध्वनी प्रदूषणचा नियम आलेला होता, तो 2000 साली आलेला होता. ध्वनी प्रदूषण 2000 साली आलेला होता. आणि जैववैद्यकीय कचऱ्याबद्दल नियम आलेला होता, तो 1998चा होता. 1998 मध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचा नियम तेव्हा आलेला होता. 10वीचा रेफरन्स आहे, इथं सुद्धा 10वीचा रेफरन्स आहे. ओके, तर हे सर्व कायदे आणि हे सर्व जे वर्ष आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऑलरेडी मी टिक केलेला आहे परंतु याच्याबद्दल सुद्धा आपण बोलून घेऊया. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली आला. वन्यजीव संरक्षण, आता हा वनसंवर्धन नाही, वन्यजीवांचं संरक्षण करता येतं. जे प्राणी वगैरे असतात त्यांचं संरक्षण कायदा आहे, तो 1972 साली अंमलात आला. त्यानुसार कोणत्या कलममध्ये दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या वापरावर पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. जे दुर्मिळ झालेले प्राणी आहेत नि ते तुम्ही घरात पाळून ठेवले तर चालणार नाही. ठीक आहे, तर असा कोणता कायदा होता, त्याच्यामधलं जे कलम होतं ते कलम 49A होतं. आणि ए नुसार तुम्ही कोणत्याही दुर्मिळ होत चाललेला प्राणी तुम्ही घरी पाळू शकत नाही. ओके, नंतर याच कायद्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसारच कोणत्या कलममध्ये वन्य प्राण्यांच्या कातडी किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. आता काय होतं, वेगवेगळे प्राणी असतात, त्यांची कातडी वगैरे भेटते, त्याच्यापासून तुम्ही बेल्ट बनवले, एखादा मगरमच्छ पकडून आणला आणि त्याच्यापासून बॅग बनवली, तर हे आता गोष्टी चालत नाही. ओके, तर त्याच्यासाठी एक कायदा आलेला आहे, तो 49B मध्ये मेन्शन केलेला आहे. 49B सुद्धा त्याला म्हणतात. ए आणि बीला तुम्ही सुद्धा म्हणू शकतात. तर 49B नुसार अवयवापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली अंमलात आला. आता हे मी परत का बोलतोय, कारण की हा कायदा पाठ व्हायला पाहिजे तुमचा की कोणत्या वर्षी आलेला आहे. याचं काही मी स्पेशल MCQ बनवलेलं नाही. त्यानुसार कोणत्या कलममध्ये एखाद्या व्यापारीकडे दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचा साठा असेल तर जाहीर करणे बंधनकारक आहे. एखादा व्यापारी असेल त्याच्याकडे त्याने चित्ते पाडले असतील तर सरकारला तुम्हाला सांगावं लागेल की माझ्याकडे चित्त आहे. ओके, तर हा कोणता कायदा आहे, तर 49C जो आहे तो या कायद्यान्वये तुम्हाला जाहीर करणे बंधनकारक ठरणार आहे. पर्यावरण संबंधी कार्य करणारी सर्वात मोठी संस्था कोणती, प्रश्न 17वा आहे. इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंटच्या जागेवर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, तर काही ज्या संस्था असतात ना ते काय काम करतात, ते पर्यावरणाशी संबंधित कार्य करतात. काही लोक काय करतात, काही जे आहेत की ते सांगतात की कार्बन डायऑक्साईड कमी करा, काही सांगतात की प्राणी जतन करा, काही सांगतात की वनस्पती जतन करा. तर पर्यावरणाशी संबंधित सर्वात मोठी जी संस्था आहे ती आहे तुमची ग्रीनपीस नावाची संस्था आहे, जगातली सर्वात मोठी संस्था आहे.
हरित हवामान निधीचे मुख्यालय कुठे आहे? 18वा प्रश्न आहे. हरित हवामान निधीचं जे मुख्यालय आहे ते सोंगडो येथे आहे. ओके. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाशी संबंधित कार्य करणारी संस्था आहे हरित हवामान निधी. पुढचा प्रश्न पाहूया. वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठं आहे? वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल. इथं वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड नाही. वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल यांचं जे मुख्यालय आहे ते केम्ब्रिज येथे आहे. आणि केम्ब्रिज कुठं आहे ते तुम्ही खाली मेन्शन करा. ठीक आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचे मुख्यालय WWF. हा WWF ते आपले जे येतं ते नाही आहे, टी व्हीवर जे येतं ते वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड आहे. ओके. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड जो आहे त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क येथे आहे. हे असे प्रश्न तुम्हाला याच्यामधले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील, 100% पाहायला भेटतील. याच्यापैकी एखादा प्रश्न तुमच्या शिफ्टमध्ये. ओके. UNEPचे मुख्यालय कुठं आहे? 21वा प्रश्न आपण पाहतोय. UNEPचे मुख्यालय जे आहे ते नैरोबी येथे आहे. नैरोबी कुठं येतं? केनियामध्ये येतं. केनियामध्ये येतं. नैरोबीमध्ये UNEPचं मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. ठीक आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हे याचा फुलफॉर्म आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते नैरोबी येथे आहे. पुढचा पाहूया. जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? हा सुद्धा प्रश्न आहे, रिपीटेड प्रश्न आहे. जागतिक जैवविविधता जो दिन आहे तो 22 मे रोजी जो आहे साजरा करण्यात येतो. कोणती संस्था वन्यजीव प्रजातींची रेड लिस्ट जाहीर करते? रेड लिस्ट कोणती जी संस्था आहे ती रेड लिस्ट जाहीर करते? तर याचं उत्तर आहे IUCN. IUCN आहे आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल म्हटलं जाईल, निसर्ग संवर्धन संघटना. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, इंटरनॅशनल युनियन फॉर नॅचरल कन्झर्वेशन, हे IUCN आहे आणि ती रेड लिस्ट जाहीर करते. ठीक आहे. या रेड लिस्टमध्ये काय असतं, जे त्याच्यात एक बुक आहे, ते एक प्रकारचं एक बुक आहे, त्याच्यावर ना पेजेस आहेत आणि त्या पेजेसला काहीतरी परफेक्ट कलर आहे. जर गुलाबी कलर असेल एखाद्या पेजवर आणि त्याच्यावर एखादा प्राणी मार्क केलेला असेल तर तो प्राणी जो असेल तो संकटग्रस्त प्राणी असेल, संकटग्रस्त प्राणी असणार आहे. जर हिरवी पृष्ठे आहेत एखाद्या हिरव्या पेजवर तो प्राणी असेल तर हिरवी पृष्ठ काय सांगतात की आधी संकटग्रस्त होता. ओके. आणि आता धोक्यातून बाहेर आलेला आहे, असे प्राणी त्या हिरव्या पृष्ठावर येतील. तर कलरसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. मानस अभयारण्य कुठे आहे? काय झालं आहे आता, हा प्रश्न काय आहे, धोक्यात आपल्या पूर्ण भारतामध्ये धोक्यात आलेली 3 वारसा स्थळे आहेत. ओके. तर 3 वारसा स्थळे कोणती? तर पहिलं वारसा स्थळ आहे पश्चिम घाट. पश्चिम घाट. दुसरं वारसा स्थळ जे आहे ते मानस अभयारण्य आहे. आणि तिसरं वारसा स्थळ जे आहे ते सुंदरबन आहे. जो मानस अभयारण्य आहे ना ते आसाममध्ये आहे. कशामध्ये आहे? आसाममध्ये आहे. जे सुंदरबन आहे ते तुमचं पश्चिम बंगालमध्ये आहे. आता त्याला बंगाल म्हटलं जातं, पहिले पश्चिम बंगाल म्हटलं जायचं. ओके. आणि तिसरं जे आहे पश्चिम घाट हे टोटल 5 राज्यांमधून जातं. गुजरातपासून स्टार्ट होतं, महाराष्ट्र 2 नंबरला येईल, त्याच्यानंतर गोव्यात जातं, गोव्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. ओके. या राज्यांमधून त्यांचा विस्तार आहे. आता मी 6 सांगून दिले पण टोटल हे 6च आहेत टोटल. तर पश्चिम घाट जे आहे ते एवढ्या राज्यांमधून जातं. आणि इथं काय होतं, इथं हा जो पश्चिम घाट आहे तिथं खाण उद्योग होतात, खाणकाम वगैरे होतं किंवा नैसर्गिक वायूचा शोध घेतला जातो. आणि त्या नैसर्गिक वायूच्या शोधामुळे हे जे पश्चिम घाट आहे त्याचं थोडंसं अस्तित्व नष्ट होण्याच्या चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, रानगवे राहायचे, त्याच्यानंतर आशियाई सिंह राहायचे, तर यांचा जो अधिवास आहे तो धोक्यात आलेला आहे. नंतर जे मानस अभयारण्य आहे ते आहे तुमचं आसाममध्ये. आसाममध्ये काय होतं, आसाममध्ये या मानस अभयारण्याच्या आजूबाजूला धरणं बांधले गेले आणि पाण्याचा एकदम खतरनाकच वापर केला गेला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथं जे वाघ होते आणि एकशिंगी गेंडे जे होते त्यांचा जो अधिवास आहे तो धोक्यात आलेला आहे. सुंदरबनचं काय प्रॉब्लेम आहे, सुंदरबनमध्ये काय होतं,
एकदम भयानक पद्धतीने मासेमारी करण्यात आली, वृक्षतोड करण्यात आली. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे तिथलं जे वाघ आहेत आणि पर्यावरण आहे त्याला हानी पोहोचलेली आहे. तर मानस अभयारण्य कुठं आहे, ते आसाममध्ये आहे. सुंदरबन अभयारण्य कुठे आहे, आत्ताच बोललो मी, ते पश्चिम बंगालमध्ये आहे. मी ऑलरेडी बंगाल टाकलेलं आहे, बंगाल आता बंगालच म्हटलं जातं. सध्या किती टक्के पृथ्वीचे क्षेत्र हे जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र आहेत? तर तुमच्या बुकमध्ये जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र, ज्यांना हॉटस्पॉट असं म्हटलं जातं, तुमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट नाही, हे वेगळे हॉटस्पॉट असतात. तो हॉटस्पॉट क्षेत्र आहे. जगात टोटल 34 स्थळांची नोंदणी पुस्तकानुसार दिलेली आहे. आता वाढलेले आहेत बाकीचे. ओके, तर पृथ्वीचा वन्स अपॉन टाईममध्ये पृथ्वीचा 15.7% भाग हा हॉटस्पॉटमध्ये गणला जायचा. ओके, आणि त्याच्यापैकी आता 86% जे आहेत ते नष्ट झालेले आहेत. आणि आता सध्या किती आहेत, तर 2.3% जे आहेत पृथ्वीचं आता जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहेत. आणि भारताच्या बाबतीत विचार करायचा गेलं तर भारतामध्ये जगाच्या 135 प्राणी प्रजातींपैकी, म्हणजे जगाच्या नाही, 135 प्राणी प्रजाती आहेत, त्याच्यापैकी 85 ज्या जाती आहेत ते ईशान्य प्रदेशात आहेत. ओके, तर ह्या सगळ्या आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुस्तकाच्या पेज नंबर 44-45च्या आसपास हे तुम्हाला पाहायला भेटेल. WWFने 27वा प्रश्न आहे. WWFने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षात जगातील किती टक्के प्रजाती नष्ट झाल्या आहेत? हे सुद्धा तुमचं बुकमधलं रेफरन्स आहे. WWFने काय केलं होतं, 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला होता आणि 35 वर्ष त्यांनी मोजले होते. 1975 पासून 2005 पर्यंत हे 35 वर्ष त्यांनी मोजलेले होते. आणि या 35 वर्षामध्ये जगातल्या 30% ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत, असं त्यांच्या अहवालमध्ये त्यांनी सांगितलं होतं. जागतिक वन्यजीव निधी, WWFला मराठीमध्ये म्हटलं जातं जागतिक वन्यजीव निधी. ओके, नंतर 28वा प्रश्न आहे. लायन टेल्ड वानर हा प्राणी कोणत्या प्रजातीमध्ये येतो? टोटल धोक्यात आलेले जे प्रजाती आहेत त्याचं वर्गीकरण टोटल 4 याच्यामध्ये केलं जातं. पहिलं जे आहे ते संकटग्रस्त प्राणी असतात. ओके, संकटग्रस्त प्राणींमध्ये कोणते असतात? असे प्राणी ज्यांची एकदम कमी संख्या जगात उरलेली आहे आणि त्यांचा जो अधिवास आहे, म्हणजे जे तिथं राहतात, समजा एखाद्या जंगलामध्ये राहत असतील, पर्टिक्युलर कंडिशनमध्ये राहत असतील, तर त्यांच्या अधिवासाला एवढं तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही म्हणजे आपण सर्वांनी लक्ष दिलं नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, हे जे प्राणी असतात ना ते कमी होत जातात आणि एक टाईम असा येईल की हे नष्ट होऊन जातील. तर ते संकटग्रस्त प्रजातीमध्ये येणार आहे. याचं उदाहरण आहे लायन टेल्ड वानर आणि दुसरं आहे तनमोर. तर संकटग्रस्त प्राणी आहेत लायन टेल्ड वानर आणि तनमोर. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता संघ हा संकटग्रस्त प्राणीमध्ये आहे, किंवा लायन टेल्ड वानर हा कोणत्या प्रजातीमध्ये येतो, तर संकटग्रस्त प्रजातीमध्ये येतो. रेड पांडा हा प्राणी कोणत्या प्रकारात येतो? 29वा प्रश्न आहे आपला. रेड पांडा जो आहे हा काय होतोय, दुर्मिळ प्रजातीमध्ये येत आहे. इतकी कमी झालेली यांची संख्या, दुर्मिळ प्रजाती म्हणजे यांची संख्या अत्यंत कमी आहे आणि याला काय होतं, यांचं स्थान विशिष्ट म्हणजे एक पर्टिक्युलर ठिकाणीच ते राहणार आहेत आणि त्याच्यामुळे इतक्या जलद गतीने ते नामशेष होते. रेड पांडाला तुम्ही इंडियामध्ये आणलं आणि मुंबईमध्ये ठेवून दिलं तर तो जगणार नाही. ओके, त्याला पर्टिक्युलर कंडिशन लागते, काही पर्टिक्युलर तापमान लागतं, पर्टिक्युलर गोष्टी त्याला लागणार आहेत. तर ते दुर्मिळ प्रजातीमध्ये रेड पांडा येणार आहे. किंवा याच्यामध्ये अजून आहे कस्तुरी मृग जो प्राणी आहे. ओके, पक्षी टाईपमध्ये तो कस्तुरी मृग, तर तो आहे, तो सुद्धा दुर्मिळ प्रजातीमध्ये येणार आहे. गिरचे सिंह, पट्टेरी वाघ हे कोणत्या प्रकारात येतात? गिरचे सिंह, 30वा प्रश्न आपला आहे. गिरचं जे सिंह आहे आणि पट्टेरी वाघ आहे हे कोणत्या प्रकारात येतात, असा प्रश्न आपल्याला विचारू शकतात. तर गिरचे सिंह आणि पट्टेरी वाघ जे आहेत संवेदनशील प्रजातीमध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, संवेदनशीलमध्ये यांची संख्या व्यवस्थित आहे पण एक लेवलला एकदम कमी झालेली आहे आणि यांच्यामध्ये कंटिन्युअसली कमी होत आहेत. म्हणजे 20 लगेच झाले, 18 लगेच 12, अशा पद्धतीने कंटिन्युअसली ते कमी होत आहेत आणि त्यांना इतके संवेदनशील आहेत की तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतात, परंतु इतका जास्त प्रयत्न करू शकत नाही. एकदम संवेदनशील आहेत, एकदम स्पीडली त्यांचा जो
त्यांचा जो प्रकार आहे तो एकदम स्पीडली डिक्रीज होत आहे, एकदम भयानक पद्धतीने ते कमी होत आहेत आणि ते चिंतेचा विषय आहे. तर ते संवेदनशील प्रजाती आहेत. शेकरू खार हा प्राणी कोणत्या प्रकारात येतो? तर शेकरू खार जो आहे तो अनिश्चित प्रजातीमध्ये येतो. अनिश्चित प्रजाती काय असतात माहिती का? शेकरू खारना तुम्ही एक एक शेकरू खारला पकडून मोजू शकत नाही त्यांची संख्या किती. ते एकदम असं एवढी काही प्राणी असतात ना एकदम बुजरे असतात. बुजरेचा अर्थ एकदम लाजाळू असतात, ठीक आहे, किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत राहतात, तर तुम्ही त्यांची संख्या मोजू शकत नाही. ओके, त्यांची ठोस माहिती तुमच्याकडे उपलब्ध नाहीत. आणि शेकरू खार म्हणजे असं वाटतं की गायबच होणार आहेत अशी भीतीच राहते माणसाला की कधी गायब होऊन जातील, कारण की तुम्हाला त्यांचा अधिवास माहीत नाही, तुम्ही मोजू शकत नाही. दिसलं तर नाही दिसलं, आपल्याला वाटतं की अरे हे तर नष्ट होण्याच्या मार्गावरच आहेत. मग ती एक अनिश्चितता निर्माण होते आणि ती आहे अनिश्चित प्रजाती. तन्मोर हा प्राणी कोणत्या प्रजातीमध्ये आहे? मी आत्ताच बोललो संकटग्रस्त प्रजातीमध्ये आहे. हा भूप्रदूषणचा परिणाम आहे. प्रदूषणबद्दल सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी करणे हा तुमचा एक ऑप्शन दिलेला आहे. नंतर भूप्रदूषणमध्ये वातावरणातील तापमान वाढणे, श्वसन विकार आणि वरील सर्व. आता हा प्रदूषणाचा प्रश्न आहे, हा मी तुमच्यावर ठेवतो आहे. मला उत्तर ऑलरेडी माहीत आहे. मी जर प्रश्न डिझाईन केलेले आहेत किंवा मी काही रेफरन्स बुकमधून घेतलेले आहेत, तर याचं उत्तर तुम्ही पहा कोणतं येणार आहे. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. सगळे काम मीच नाही करणार, माझा पेपर नाही, तुमचा पेपर आहे, ठीक आहे. एकाच प्रदेशात 34वा प्रश्न पाहूया. एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यात किंवा वनस्पतीमध्ये विविध जाती आढळून येतात. म्हणजे एका प्रदेशामध्ये ना वेगवेगळ्या प्राण्याच्या जाती तुम्हाला आढळून येतात, तर ती कोणती विविधता आहे? तर ती प्रजातीची विविधता आहे. ओके, वेगवेगळ्या परिसंस्था वेगवेगळ्या जर असतील तर ती परिसंस्थेची विविधता असते, परंतु इथं काय म्हटले? जाती म्हटलेलं आहे, तर प्रजातींची त्या विविधता येणार आहे. विशिष्ट देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या वनाला काय म्हटलं जातं? हा प्रश्न विचारला गेलेला आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे, तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. एक मस्त माणसाचं चित्र दिलेलं आहे. त्या माणसाचं नाव काय आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. म्हणजे हे MCQ रेफर करत असताना तुम्ही पुस्तकही रेफर करत आहात, त्या गोष्टी कव्हर होऊन जातील एकाच लेक्चरमध्ये. एवढं मोठं चॅप्टर आहे, एकदम 1 तासाचं चॅप्टर आहे. 1 रीड मारा, MCQ पहा, एंड करा. तर विशिष्ट देवाच्या नावाने जे जंगल राखून ठेवलं जातं त्याला देवराई असं म्हटलं जातं. MTSCच्या पेपरमध्ये आलेला होता. ओके, तर आता हे आपले कंप्लीट झालेले टोटल 35 प्रश्न. एकदा बुक वाचा. बुक एकदम सोपं आहे. हे चॅप्टर सोपं आहे. कठीण चॅप्टर मी घेऊन बाकीचे सोपे चॅप्टर तरी तुम्ही करा, म्हणून हा प्रयास होता. 35 MCQच्या बाहेर काही प्रश्न विचारतील असं मला काही वाटत नाही. ओके, आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या थोड्या एकदा पाहून घ्या की कुठली संस्था कुठं आहे, म्हणजे तुमचा पूर्ण ऑलराऊंड परफॉर्मन्स या चॅप्टरमध्ये होऊन जाईल. नंतर मी तुम्हाला काही एक चिन्ह सांगतो. असं 3 ॲरोवालं एक चिन्ह आहे. अशा पद्धतीचं एक 3 ॲरोवालं चिन्ह आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते रिसायकलचं चिन्ह आहे. ओके, रिसायकलचं ते चिन्ह आहे. रिसायकल म्हणजे वस्तूचा पुनर्वापर करणे, ठीक आहे. तर ते एक चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आजपुरतं एवढंच. आता हे चॅप्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे असं मी डिक्लेअर करतो, कारण की याच्यात कन्सेप्ट नाही आहेत. कन्सेप्ट म्हणजे याच्यात तुम्हाला रीडिंग करायची आहे फक्त. पर्यावरण तर सगळ्यांनी रीड केलं आहे, पर्यावरण सगळ्यांना समजतं, एवढा डिफिकल्ट टॉपिक नाही. ओके, तर आता एंड करूया लेक्चरला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.